मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो पाकिस्तानच्या ISIचं पहलगामचा हल्ला घडवण्याच्या मागे जे उद्दिष्ट होतं ते अगदी स्पष्ट होतं आणि आता सर्वांसमोर आलेलं आहे की या हल्ल्याद्वारे म्हणजे ज्यात आतंकवाद्यांनी हिंदूंना त्यांचा धर्म विचारून त्यांना मारलं, त्यांना कलमा वाचता येतोय का नाही किंवा त्यांची सुनता झाली आहे का नाही हे पाहिल्यानंतर थेट पॉइंट ब्लँक त्यांच्या कपाळात गोळी घातली। या सर्व घटनेला पाहून काही भारतातले हिंदू हे त्यांच्या शेजारच्या मुसलमानांवर काहीतरी आक्रमण करणार, त्यांच्या विरोधात काहीतरी हिंसा घडवणार आणि त्यामुळे मग मुस्लिम समाज सुद्धा हिंदूंच्या विरोधात काहीतरी एक हिंसा पेटवणार। त्यामुळे या दोघांमध्ये जेव्हा भांडण होईल आणि सर्व भारतामध्ये एक आग पेटून उठेल, हिंसा भडकून येईल, तेव्हा त्याचे काही व्हिडिओज, काही फोटोज घेऊन पाकिस्तानची सरकार आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये जाणार आणि त्याद्वारे एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणार की भारतात मुसलमान सुरक्षित नाहीये। आणि काश्मीरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे की भारत सरकार हे काश्मीरमधल्या मुसलमानांना ज्यांना की पाकिस्तानमध्ये यायचं आहे, काश्मीरची भूमी ही पूर्णपणे पाकिस्तानची आहे आणि त्यांच्यावर जबरदस्ती अत्याचार करण्याचं काम भारत सरकार करते। हे नरेटिव्ह एक सेट करण्यासाठीच या पहलगामचा हल्ला घडवण्याचं काम या लोकांनी केलं होतं। आणि जेव्हा दंगे भडकतील तेव्हा भारत सरकार या दंग्यांना शांत करण्यात व्यस्त होईल आणि आपल्या विरोधात कोणतीही कारवाई होणारच नाही हा गैरसमज पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना किंवा सरकारला असावा। पण मित्रांनो, त्यांचं जे नियोजन त्यांनी तयार केलेलं होतं ते पूर्णपणे विफल झालंय, अयशस्वी ठरलेलं आहे। कारण एकतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर केलंच, त्यांना पूर्णपणे हाणलंच, त्यांची सेना ही पूर्णपणे एक गुडघ्यावर टेकून पडलेली होती, हतबल झालेली होती। अमेरिकेकडे जाऊन त्यांना भीक मागावी लागली सीजफायरची, युद्धबंदीची। आणि दुसऱ्या बाजूला ज्याची ते लोक अपेक्षा करत होते की भारतातील मुस्लिम किंवा जे हिंदू आहेत, कट्टर हिंदू आहेत, ते लोक मुसलमानांच्या विरोधात एक हिंसा भडकवतील आणि मुसलमान सुद्धा काहीतरी मग विरोधात करतील आणि हिंसा भडकेल, आग पेटून उठेल, ते सुद्धा यशस्वी झालं नाही। कारण जे हिंदू नेता होते किंवा जे हिंदू समाज आहे त्यांनी या हल्ल्याच्या विरोधात टीका टिप्पणी केलीच, पण त्याच्या विरोधात मुस्लिम त्यांच्या घराच्या बाहेर निघाले नाहीत। कारण मुसलमानांना माहिती होतं की आता काँग्रेसची सरकार नाही आहे की आपण काहीतरी केलं तर आपल्याला बचावासाठी किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा होणारच नाही हे समजण्यासाठी किंवा त्यांची रक्षा करण्यासाठी काँग्रेस सरकार आता केंद्रामध्ये नाही आहे। केंद्र सरकार ही BJPची आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। त्यामुळे त्यांना अगदी चांगल्या प्रकारे माहिती होतं की जर आपण यावेळी काहीतरी केलं तर आपल्या घराच्या बाहेर बुलडोजर तयारच आहे आणि आपल्याला यावेळी माफी मिळणार नाही जर एक दगडसुद्धा या लोकांनी उचलला। त्यामुळे हिंसा भडकली नाही आणि पूर्णपणे या पाकिस्तानच्या ISIचं प्लॅन अयशस्वी झालं, विफल ठरलं। पण मित्रांनो, या ऑपरेशन सिंदूर नंतर जे आपण 7 शिष्टमंडळ भारत सरकारने परदेशात पाठवले, अनेक देशांना भेट या शिष्टमंडळांनी दिली, तर या शिष्टमंडळांना परदेशात जाऊन त्या देशांमध्ये पाकिस्तानच्या आतंकवादी विचारधारेला किंवा त्यांनी पहलगाममध्ये काय केलं हे सांगण्यासाठी नव्हतं पाठवलेलं होतं। हे ॲक्च्युली पाकिस्तानच्या विरोधात किंवा आपल्या भारतात राहणाऱ्या पाकिस्तानच्या जे एक प्रेमी जे आहेत ना, जे लोक पाकिस्तानसाठी भारतात राहून काम करतात, ज्या लोकांना एक पाकिस्तानशी प्रेम आहे आणि भारतात राहून भारत सरकारच्या विरोधात जे लोक नरेटिव्ह पसरवतात त्यांना उघड करण्यासाठी ऑपरेशन 2.0 म्हणून हे शिष्टमंडळ परदेशात पाठवलेले होते। ज्यांनी क्षेपणास्त्र परदेशातून दागले पण त्याची जखम ही भारतात राहणाऱ्या पाकिस्तान प्रेमींना लागली। आणि हे पाकिस्तानी प्रेमी काँग्रेसपासून DMK पर्यंत जे होते त्या सगळ्यांना अगदी जोरदार मार बसलेला आहे। आणि यातली जी प्रमुख क्षेपणास्त्र होती ती म्हणजे शशी थरूर किंवा ओवेसी किंवा DMK मधले सुद्धा काही खासदार या शिष्टमंडळामध्ये होते, ज्यांची वक्तव्य DMK पासून काँग्रेसमधल्या जे अँटी नॅशनल आहे त्या सगळ्यांना लागली आहेत। प्रत्येकाला वेदना होत आहेत की आपल्याच पक्षातील लोकांना मोदींनी कसं आपल्या विरोधात वापरलंय। त्यातलं पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, शशी थरूर हे नरेंद्र मोदींसाठी मशीन गन सारखे ठरलेत। त्यांची प्रत्येक गोळी काँग्रेसमधल्या त्या व्यक्तीला लागली आहे, त्या लोकांना पाकिस्तानशी प्रेम आहे। विशेष करून गौरव गोगोई असतील किंवा यांच्यासारखी व्यक्ती ज्यांनी पाकिस्तानला भेट दिली, पाकिस्तानमध्ये जाऊन भारताच्या विरोधात वक्तव्य दिली, त्या प्रत्येक व्यक्तीला आज वेदना होत आहे। शशी थरूर जे आज परदेशात अमेरिकन भूमीवर आत्ताच 2 दिवसापूर्वी त्यांनी जी भूमिका मांडली ती पाहून प्रत्येकाला एक यातना होत आहेत की काय हे घडतंय।
मोदींसारखा नेता आपल्या विरोधात अशा प्रकारचे अत्याचार का करतोय की आपल्याच लोकांद्वारे आपल्यावर गोळी चालवली जाते? कारण शशी थरूरने एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याने काही काँग्रेसमधल्या लोकांना अगदी फारच जास्त क्षती पोचवलेली आहे आणि इतकं या लोकांना वेदना झाल्या की बाहेर येऊन शशी थरूरला सुद्धा हे लोक शिव्या द्यायला लागले. म्हणजे आपल्याच पक्षातील व्यक्तीला त्याच पक्षाची लोक म्हणजे काँग्रेसचीच लोक आज म्हणतात की शशी थरूर हे BJPचे एक प्रवक्ता एक ठरलेले आहेत. शशी थरूरने जे वक्तव्य केलं त्यात शशी थरूर आपल्याला समजवतात की अलीकडच्या काळात एक गोष्ट बदलली आहे की दहशतवाद्यांना याची जाणीव झाली आहे की त्यांना आतंकी हल्ल्याची किंमत मोजावी लागणार. म्हणजे आतंकवाद्यांना एक गोष्ट कळाली आहे की जर त्यांनी हल्ला केला तर त्याची किंमत त्यांना नाही तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या बापाला मोजावी लागेल. जसं आत्ता ऑपरेशन सिंदूर दरम्यान जी किंमत पाकिस्तानच्या सेनेला मोजावी लागली आहे तशाच प्रकारची. पुढे शशी थरूर म्हणतात की भारताने LOC ओलांडून दहशतवादी तळावर हल्ला करणं किंवा लॉन्च पॅडना उडवणं ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. यापूर्वी भारत सरकारने अशी कोणत्याही कारवाई केलेली नव्हती आणि हा डायरेक्ट हल्ला यापूर्वीच्या काँग्रेसच्या पंतप्रधान यांच्यावर शशी थरूरने केलेला होता. कारण 2008ला जे मुंबईमध्ये हल्ला झाला तेव्हा आपल्या हवाई दलाच्या प्रमुखांनी भारत सरकारला सांगितलेलं होतं की आम्ही तयार आहोत, तुम्ही फक्त आम्हाला एक परमिशन द्या, आम्हाला तुम्ही पावर द्या की आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांची पूर्णपणे जी अड्डे आहे ते उडवून टाकू, त्यांना धडा शिकवू. पण भारत सरकारने त्यांना आदेश दिला नाही, ताकद पुरवली नाही. या उलट पाकिस्तानमध्ये जाऊन या लोकांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. शांतीने हा जो हल्ला या लोकांनी केला आहे पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. कारण या लोकांना मुस्लिम मतं हवी होती ना, भारताशी प्रेम किंवा भारतात 100-200 लोक मेली तर काय झालं, आपला पक्ष हा सत्तेत राहायला पाहिजे आणि सत्तेत राहण्यासाठी आपल्याला मुस्लिम मतांची गरज आहे आणि ती मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात जर आपण कारवाई केली तर आपल्याला पुढच्या निवडणुकीत ती मिळणार नाहीत. कारण BJP सारखा पक्ष हा जास्तीत जास्त खासदार घेऊन हा लोकसभेत बसलाय आणि एक जरी छोटी चूक आपल्याकडून झाली आणि मुस्लिम मतं गेली तर BJP केंद्रात येईल हाच एक भ्रम या लोकांना निर्माण झालेला होता, वाटत होता. आणि यालाच तोडण्याचं काम शशी थरूर यांनी केलं आहे. आणि याच वक्तव्याला ठेवून काँग्रेसमधल्या ज्या इंदिरा भक्तांना लोकांना वाटत होतं की नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसमोर सरेंडर केलं आहे, आपली शस्त्र तागलेली आहेत. आणि ज्या लोकांना इंदिरा गांधी यांची आठवण येत होती त्या प्रत्येक व्यक्तीला दुःख झालं आहे की शशी थरूर म्हणजे आपल्याच व्यक्तीने असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे. आणि काँग्रेसमधल्या उदित राज यांना तर इतकं जास्त दुःख झालं, इतकी वेदना झाल्या की त्यांनी बोलून टाकलं, ऑन रेकॉर्ड बोलून टाकलं की शशी थरूर यांना आता BJPने आपला एक प्रवक्ता घोषित केला पाहिजे. आणि जेव्हा ते बोलतात ते BJPसाठी बोलतायत असं वाटायला लागलंय. हे वक्तव्य उदित राज यांचं आहे, जे काँग्रेसचे मेंबर आहेत, काँग्रेसच्या कमिटीमध्ये आहेत. निवडणुकांचं जे नियोजन आहे ते उदित राज यांच्यासारखे व्यक्ती करतात. आणि त्याच व्यक्तीने शशी थरूर सारख्या एक वरिष्ठ नेत्याविरुद्ध वक्तव्य करणं, यावरून आपल्याला कळतं की काँग्रेसमध्ये कशा प्रकारचे एक देशद्रोही लोक भरलेली आहेत. आणि शशी थरूर यांना सोडलं तर ओवैसी यांना तर नरेंद्र मोदी यांनी जे उपयोग केला आहे ते वाखाणण्यासारखं आहे. कारण जे वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम देशांमध्ये जाऊन दिली आहे ती मुस्लिम देशांना कमी आणि त्यांच्याच पक्षातील लोकांना जास्त आहेत असं वाटायला लागलंय. आणि जे कट्टरपंथी मौलवी या भारतात आहेत त्यांना सुद्धा ओवैसी यांचे जे वक्तव्य आहेत ते भेदायला लागलेले आहेत, सहन होत नाही आहेत. की ज्या व्यक्तीला आपण देव मानलं, ज्या ओवैसीला आपण कट्टर मुस्लिम म्हणून पाहत होतो, तो तर देशभक्त निघाला किंवा त्याचाच उपयोग नरेंद्र मोदींनी आपल्या विरोधात केलं. म्हणजे मुस्लिम हे बाद झाले. काँग्रेसमधले काही जे देशविरोधी होते त्यांना धडा शिकवला गेला. आता राहिलेले होते ते फक्त भाषा राजकारण करणारे DMK सारखे पक्ष, राज ठाकरेंसारखे पक्ष, ज्यांना भाषेला एक समोर ठेवून राजकारण करायचं असतं आणि आपली भाषा कशी श्रेष्ठ आहे किंवा जे इतर लोक आपल्या राज्यामध्ये येतात, बिहारी, उत्तर प्रदेश किंवा इतर कोणत्याही राज्याचे असतील, ही लोक आपल्यापेक्षा कशी खालची आहेत, यांचा दर्जा आपल्या जवळचा सुद्धा नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न हे DMK सारखे पक्ष करत असतात. त्यांना धडा शिकवणं अत्यंत गरजेचं होतं. आणि तो धडा कसा शिकवला गेला तर DMKच्याच खासदार ज्या शिष्टमंडळामध्ये गेलेल्या होत्या,
त्यांच्याद्वारे जे वक्तव्य बोलवलं गेलं किंवा त्यांनी जे एका प्रश्नाचं उत्तर दिलं, जे वक्तव्य त्यांनी केलं आहे ते DMKच्या प्रत्येक एक भाषावादी राजकारण करणाऱ्या व्यक्तीला एक कडक उत्तर आहे. त्यांच्या थोबाडीत मारल्यासारखं उत्तर हे DMKच्या खासदार कनिमोझी यांनी दिलं आहे. स्पेनमध्ये एका परदेशी पत्रकाराने त्यांना मुद्दामून त्यांना फसवण्यासाठी हा प्रश्न विचारला की तुमच्या देशाची राष्ट्रभाषा काय. कारण त्या पत्रकाराला माहिती होतं की कनिमोझी या DMKच्या आहेत आणि DMK या पक्षाचा मोटो किंवा राजकारण खेळण्याचा जो मुद्दा आहे तो कोणता आहे. ज्या DMKने द्रविड आणि तमिळ या मुद्द्यावर राजकारण इतके वर्षांपासून सुरू केलेलं आहे, चालवलेलं आहे आणि तमिळमध्ये सुद्धा आता हे लोक एक अँटी हिंदी मूवमेंट चालवत आहेत. संस्कृत किंवा ब्राह्मणांच्या विरोधात या लोकांनी जे मागच्या अनेक दशकांपासून विष पेरलंय त्याला एक उघड करण्यासाठी त्या परदेशी पत्रकाराने यांना प्रश्न विचारला की तुमच्या देशाची राष्ट्रभाषा काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा कनिमोझी ज्या उत्तर देतात ते उत्तर इतकं अचूक आहे आणि इतकं त्यांनी मोजून मापून दिलेलं होतं की ऐन वेळी त्यांना हे कसं सुचलं हे विचार करूनच मला कधी आश्चर्य व्हायला लागलं. त्या म्हणतात की भारताची राष्ट्रभाषा ही विविधतेत एकता आहे आणि हाच संदेश आम्ही जगासमोर घेऊन आलोय. हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. I wanted to know about the national language. I think the national language of India is unity in diversity. And that is the message this delegation brings to the world. And I think that is the most important thing today. And let us continue with that. म्हणजे मित्रांनो, हे उत्तर ऐकल्यानंतर माझ्यासारख्या व्यक्तीला खरंच आश्चर्य झालं. मला विश्वास बसत नाही आहे की DMKचा खासदार हे वक्तव्य देतोय की विविधतेमध्ये एकता ही या देशाची राष्ट्रभाषा आहे. हीच एक वक्तव्य किंवा गोष्ट आम्ही अनेक व्हिडिओजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण आजपर्यंत यांच्याच पक्षाची लोक किंवा राज ठाकरे किंवा इतर राज्यांमध्ये जे लोक भाषावाद करतात त्या लोकांना समजून घ्यायचं नव्हतं, तयार नव्हते हे लोक. ऑपरेशन सिंदूरला सुद्धा हे लोक आज टीका करण्यासारखं पाप करत होते. त्याला एक अयशस्वी ऑपरेशन म्हणण्याचं पाप यांच्याच पक्षातील काही लोकांनी केलेलं आहे आणि अजूनही करतायत. आणि कनिमोझी यांनी जे उत्तर दिलंय ही डायरेक्टली ब्रह्मोस आहे या DMK सारख्या पक्षांच्या विरोधात. त्यामुळे मी म्हणतोय की ऑपरेशन 2.0 हे शिष्टमंडळ जे नरेंद्र मोदींनी परदेशात पाठवले ते मुळात या देशांसाठी नव्हते, तर त्या देशांमधून जे लॉन्चपॅड या शिष्टमंडळाद्वारे तयार केले गेले किंवा त्या लॉन्चपॅडद्वारे जे मिसाईल्स सोडले गेले ते मिसाईल्स थेटपणे आपल्याच देशांतील या पक्षांमध्ये देशविरोधी लोक आहेत त्यांना भेदून गेलेले आहेत, त्यांना वेदना पोचवून गेलेले आहेत आणि त्यांना कळत नाही आहे की जी वक्तव्य आपल्यासमोर आली आहेत ती आपल्याच लोकांनी दिली आहेत आणि त्यामुळे यांची प्रशंसा करावी की याची टीका करावी. आणि काँग्रेसची लोक तर तुम्हाला माहितीच आहे की त्यांच्यात कशा प्रकारचा देशविरोधी एक विचारधारा मानसिकता त्यांच्यामध्ये एक रुजलेली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोकांना सहन नाही झालं शशी थरूर यांची वक्तव्य. पण अजूनही DMK मधल्या लोकांनी कनिमोझी यांच्या वक्तव्याशी अंतर हे बनवलेलं नाही आहे. अजूनही कोणत्याही व्यक्तीने समोर येऊन म्हटलेलं नाही आहे की कनिमोझी यांनी चुकीचं म्हटलं. त्यामुळे DMKच्या लोकांना मला असं वाटतं की आता हे वक्तव्य जास्तीत जास्त भवलं असेलच आणि ज्या जखमा झाल्या आहेत त्यांना DMKचे लोक हे चाटत बसले असतील, कारण या जखमा भरण्यासाठी अनेक वर्ष लागणार आहेत. येणाऱ्या तमिळनाडूच्या विधानसभेच्या निवडणुकीत या वक्तव्याचा किंवा या व्हिडिओचा जास्तीत जास्त उपयोग केला जाणार आहे हे DMK मधल्या लोकांना सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.